होते हे धुके कावरे बावरे पक्षी झाडातले जाहले हे मुके आता चालू होई इथे जीव घेणं असा खेळ हा मनाची मनाला लागतसे आस प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास पाखरू जीवाची अडकत जाती सुटकान होते गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कधी घरी येतोस? हा काय निघालोच आहे. आत्ताच शैलेश गेलाय. लवकर ये. हा निघतोच आहे. लवकर ये. शैलेश आलाय तुला भेटायला. थांबलाय घरी. शैलेश घरी? वाट बघतोय तो. लवकर ये. नाही ना मी. बाय. काय झालं विक्रम? अगं ज्या मित्राला भेटायला जातोय म्हणून घरी सांगून निघालो तो मित्र माझ्या घरी पोचलाय. आता नैनासमोर बसलाय तो. कोण आलाय हो बाहेर? कुबेर आलाय. मला म्हणाला बँकेचं रिनोव्हेशन काढलंय, माझी संपत्ती काही दिवस तुमच्या घरी ठेवून घेता का? तुम्हाला काय वाटतं तुम्ही विनोदी आहात? मी विनोदी आहे की नाही मला माहित नाही, पण अलीकडे मी विनोदाचा विषय होतोय हे मला जाणवायला लागलंय. का? काय झालं? पहाटे मी फिरायला जातो तेव्हा कट्ट्यावर बसलेली मंडळी माझ्याकडे पाहून कुजबुजतात, एकमेकांना कोपरखळ्या मारतात, दात विचकटून हसतात. तुम्ही हिंदी सिनेमातले हिरो वाटतात त्यांना. आजवर ना तुला नवऱ्याची बाजू कधी नीटपणे घेताच नाही आली. ज्या दिवशी तुम्ही बायकोच्या प्रश्नाला सरळ उत्तर द्याल त्या दिवशी मला नवऱ्याची बाजू घेता येईल. साधा सरळ प्रश्न विचारला, बाहेर कोण आलंय? कोण येतं आपल्याकडे? आपल्याला त्रास द्यायची आवड असलेला गुंड, नाहीतर त्याच्या मागावर असल्याचा अभिनय करणारे पोलीस. शैलेश आलाय? आणखी कोण? तुला सगळ्याची मजा वाटत असेल नाही ग? जावई प्रेमाचं झापड बांधून तू सुखात जगत असशील. तुला असंही वाटत असेल की हे सगळं जे काही चाललंय ते शेजारच्या घरामध्ये चाललंय. दिवसभर तू घरी असतेस, मला बाहेरच्या जगाला तोंड द्यावं लागतं आणि माझ्याकडे बघणाऱ्या लोकांच्या नजरेत असतो उपहास. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? माझा प्रॉब्लेम असा आहे की बालपणापासून आजपर्यंत एक साधं सरळ निष्पाप आयुष्य जगत आहे. मला पोलिसांच्या पहाऱ्याची सवय नाही. मी असं काही केलेलं नाहीये की त्या पहाऱ्याची मला गरज भासावी. अलीकडे पाहतो तो आपल्या घराची पोलीस चौकीच झालेली आहे. शेजार ते पाटणकर मला विचारत होते, काय सहस्त्रबुद्धे, अलीकडे तुमच्या घराबाहेर सतत पोलीस व्हॅन उभी असते, एखाद्या घोटाळ्यात अडकलात की काय? असं मला विचारून दात दाखवत ते फदाफदा हसले. तू विसरली असशील ग, पण लोक नाही विसरले की हे घर माझं आहे. त्यामुळं या घराच्या बाहेर जेव्हा लोक पोलिसांना पाहतात ना, तेव्हा त्यांच्या डोक्यात हेच येत असणार की मी रिटायरमेंट ऍक्सेप्ट करून स्मगलिंग बिगलिंगचा धंदा सुरू केला का काय? पाटणकरांचं एवढं काय मनावर घेता? त्यांची धाकटी मुलगी दर आठवड्याला नवीन पोराबरोबर फिरते, ते बघा म्हणावं आधी. ज्याचं स्वतःचं करपलेलं असतं ना, तो दुसऱ्याच्या जळच्याचा वास काढत बसत नाही. आपलं काय करपलंय हो? हं?
पोलीस आपल्या घराबाहेर आहेत ते आपण गुन्हा केला म्हणून नाही, आपल्या विरोधात कोणीतरी गुन्हा करतंय म्हणून. आपण विक्टिम आहोत. आपण कुणाच्या घरचं खात नाही आहोत. आणि लोकांनी जर विचारलं ना तर सरळ सांगावं, बाबा असा असा आम्हाला त्रास होतोय म्हणून आम्ही पोलिसांना बोलवलंय. छान. मग ते आणखीन तर्क करत बसायला मोकळेच आहेत. नाहीतर ते तर्क काढणारच नाहीये. म्हणूनच या सगळ्यापासून मला दूर राहायचं होतं. केवळ देवीकडे पाहून मी माझा निर्णय फिरवला. पण दिवसेंदिवस हे जर असंच चालू राहिलं ना तर काय? तर सातारच्या टाउनशिप मधले काही प्लॉट्स अजूनही रिकामे आहेत. उगाच पोकळ धमक्या देऊ नका. जा आणि बुकिंग करा. हे असंच चालू राहिलं ना तर ती वेळ लवकरच येईल. शैलेश भाऊजी, विक्रम. हाय विक्रम. हाय शैलेश. सॉरी, मला जरा ऍक्च्युली मीच फोन करून यायला होता. तुला पण काही बोलायचं होतं ना. आपली ऑफिसमध्ये पण भेट झाली नाही आणि आज याच एरियात होतो, म्हटलं चला भेटून घ्यावं. नाही, बरं झालं आलास. मलाही बोलायचं होतंच. विक्रम चहा घेणार? हो. शैलेश भाऊजी, रिपीट. तुमच्या चहाला नाही म्हणता येत नाही. नाही ना, ते आतल्या कपाटातले मला काही पेपर्स हवे होते, जरा काढतेस का? शैलेश, 2 मिनिटात आलोच. टेक युअर टाइम. हा, बस मी आलोच. कसले पेपर्स हवेत? आय एम रिअली सॉरी. कसले पेपर्स हवेत? मी एक्सप्लेनेशन देऊ का तुला? खोटं बोललास ना. आता काय एक्सप्लेनेशन देणार आहेस? पण का मी शैलेश बाहेर वाट बघत असेल, त्याला ताटकळत ठेवू नकोस. मी चहा टाकते ना. प्लीज ऐक तर माझं. सॉरी शैलेश, तुला बराच वेळ थांबायला लागला. इट्स ओके. बोल. काय बोलायचं होतं तुला? हे बघ, चिपळूणमधल्या दोस्ताची आठवण आहे का? म्हणजे त्यानं परत काल रात्री एक रबरी बॉल खिडकीतून भिरकावला गेला, त्यालाही लागलं होतं. पण हा चिपळूणमधला दोस्त कोण आता? सांगतो ना, पण त्याआधी तुला आणखीन एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघ, हा स्कार्फ. हा या गोष्टीचा आणखीन एक अँगल आहे. कदाचित या माणसाचा याच्याशी काही संबंध नाही, पण कोण माणूस? तो मला गोव्यात भेटला होता. गोव्यात माझ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल मी कुणालाही काही बोललो नाही, कारण मला काही त्यात काही विशेष वाटलं नाही. अशा आड जागी अशा गोष्टी होत राहतात. पण हा माणूस मला परत मुंबईत भेटला. तो गाडीतून उतरून गेल्यानंतर सीटवर मला हा स्कार्फ. आणि हा चिपळूणमधला दोस्त? मी मूळचा चिपळूणचा, पण गेली 15 वर्ष माझं काही तिथे जाणं येणं नाहीये, त्यामुळे तसं घरही नाहीये आणि कुठल्याही मित्राशी माझा काही आता संपर्क नाहीये. पण शैलेश, माझा एक मित्र होता, विनय. जोडगोळ होती आमची अगदी शाळेपासून. आर्किटेक्चरलाही आम्ही एकत्र होतो, पण नंतर काही कारणामुळे आमचं भांडण झालं, काही वाद झाला, अगदी क्षुल्लक कारणामुळे. पण नंतर मी मुंबईला निघून आलो आणि आज तागायत मी त्याला पाहिलेलं नाही. म्हणजे तुझा संशय आहे का की हे सगळं जे काही चाललंय ते विनय करतोय? नाही, म्हणजे
आता चिपळूणचा माझा हा एकच मित्र आहे आणि ज्याच्याशी माझं बिनसलंय, त्यामुळे एक एक रेफरन्स म्हणून म्हणजे मी एक काम करतो, तुझ्या त्या चिपळूणच्या मित्राबद्दल काही खबर काढता येते का ते पाहतो. आणि या स्कार्फचं म्हणशील तर मला हा निव्वळ योगायोग वाटतोय. पण बघू, तू टेन्शन घेऊ नकोस. विक्रम, विक्रम, पैसे. गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. नैना, आय एम सॉरी. मी तुझ्याशी खोटं बोललो. शैलेशला भेटायला जातो असं सांगून कुठे गेला होतास तू विक्रम? मयंकला भेटायला गेलो होतो. मयंक पुण्याला गेलाय. जाता जाता भेटूया असं म्हणाला होता. मयंकला भेटायला जाताना माझ्याशी खोटं बोलायची काय गरज? तो पुन्हा एकदा स्कायकॉम सारख्या एका फ्रॉड कंपनीच्या पेपर्सवर सह्या कर म्हणून मागे लागलाय. काय? आता त्याला पैसे दिसायला लागले ना या सगळ्यात. पूर्वी कसं मी ठामपणे या सगळ्या माल प्रॅक्टिसेस धुरंधर आणि धुरंधरच्या दाराबाहेर ठेवल्या होत्या. मयंकच्या हातात असतं तर काय सगळं. पण मग माझ्याशी खोटं बोलून जायची काय गरज होती? या स्कायकॉमच्या पेपर्सवर सह्या केल्या ह्याचं गिळ तू ऑलरेडी तुझ्या डोक्यावर घेतलंयस. पुन्हा आता मयंक तशाच एका कामासाठी प्रेशराईज करतो म्हटल्यावरती परत तेच आलं असतं तुझ्या मनात. तू काय म्हटलास मयंकला? ऑफकोर्स नाही म्हटलं मी त्याला, नकार दिला. एकदा चूक केली आहे ना मी. आणि ती पण माझ्यामुळे. मी तुझ्या मागे घरासाठी लकडा लावला नसता तर यातलं काहीही घडलं नसतं. नाही ना, तसं काही नाहीये. असंच आहे. नाही विक्रम, आपल्याला हे पैसे नको. हे पैसे तू मयंकला परत देऊन टाक. असल्या चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे आपल्याला लाभणार नाहीत विक्रम. हे बा, आई वडिलांच्या पापाची फळं मुलांना भोगायला लागतात. त्या माणसांच्या जमिनी जातील आणि त्यांच्या मुलांचे शिव्या शाप आपल्या देवीला लागतील. नाही नाही विक्रम, नको नको, आपल्याला हे पैसे नकोत. तू आत्ताच्या आत्ता मयंकला गाठ आणि त्याला हे पैसे देऊन टाक. मी पेपर्सवर सह्या केल्यात ना ऑलरेडी. ते पेपर्स आपण परत मागवून घेऊ. आपण मयंकला सांगू, आम्हाला हे पैसे नकोत, आमचे 2 कोटी रुपये पण तूच ठेव, आम्हाला काही नको. देऊन टाक त्याला पैसे. तो मयंक कुठे पुण्याला गेलाय ना? चल आपण आत्ता पुण्याला जाऊ, लगेच त्याला हे पैसे देऊन टाकू, आत्ताच्या आत्ता. नाही ना, तू शांत हो. नाही विक्रम, हा पैसा मी आता एक क्षणही आपल्या घरात ठेवू शकत नाही. अरे सकाळपासून मला किती टेन्शन आलं माहितीये का तुला? एवढं टेन्शन मी सहन करू शकत नाही. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. चल आपण आत्ताच्या आत्ता हे पैसे देऊन टाकणार आहोत. विक्रम, विक्रम, पैसे. कुठे गेले पैसे? विक्रम, पैसे पैसे कुठे आहेत? बॅग्स तूच ठेवला होतास ना? हो, मी माझ्या हाताने ठेवल्या कपाटात. अरे मी लॉक सुद्धा लावलं. मग कशा जातील असे पैसे? कोणी आलं होतं का खोलीत? नाही, आणि कोणी आलं असलं तरी. विक्रम, हे काहीतरी विचित्र चाललंय आपल्या. एक मिनिट, पॅनिक होऊ नकोस. तू शांतपणे नीट आठव आधी, नक्की या कपाटात ठेवलं होतं का? हो, याच कपाटात ठेवलं. दोन्ही बॅगा इथे होत्या का? अरे हो. तेव्हा होते का पैसे आतमध्ये? हो. परत नंतर काही उघडले होतेस का? नाही रे. मी आईला विचारू का? मला काय विचारणार? अरे म्हणजे कुणी आलं असेल तर कळेल ना आपल्याला. अगं तू घरातच होतीस ना दिवसभर. मी अर्धा तास बाहेर गेले होते मार्केटमध्ये. मी आईला विचारते.
त्याने विचारलं की पैसे कुठून आले तर काय सांगणार आहेस? तरी काहीतरी सांगावंच लागेल ना. विचारायला नको का मी दुपारी बाहेर. मलाही माहिती आहे अभयचं माझ्यावर वेड्यासारखं प्रेम आहे. नाही जगू शकत तो माझ्याशिवाय. पण तो माझं जगणं माझ्यापासून हिरावून घेतोय. त्याचं मी काय करू बाबा? गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. या घ्या बडीशेप. बडीशेप ना नको मला. काय अनु थाय करी आळणी होती वाटतं. अळणी झाली होती? नाही नाही सांगत नाहीये विचारतोय. माझ्यासाठी फर्स्ट क्लास होती. तू अजिबातच खाल्ली नाहीस. असं का बोलताय बाबा? नाही जेवताना काही चमच्या काट्याचा आवाज नाही, हालचाल नाही, सगळं स्तब्ध. सगळीकडे बारीक लक्ष असतं तुमचं बाबा. आर्मीतली सवय जात नाही. तर ते जाऊ दे. मला सांग आमच्या चिरंजीवांचा काही फोन आला होता का नाही? अजून तरी नाही. तो येणार आहे हे कळवायला त्याने मला फोन नाही केला. येत नाही हे सांगायला सुद्धा त्याने मला फोन नाही केला. त्यामुळे आता सॉरीसाठी फोन करेल अशी काही अपेक्षाच नाहीये. मगाशी कुठे बाहेर जाऊन आलीस का? हो मी गौरी बरोबर गेले होते. नाही बरं ते जाऊ दे. त्याचा फोन नाही आला तर तू फोन करून झापायचं की त्याला चांगलं. उपयोग काय त्याचा? पुन्हा एक नवीन भांडण सुरू होईल. त्या व्यतिरिक्त काहीही साध्य होणार नाही. मला कळत नाही तुम्ही असे सारखे भांडता कसे का? इथे लोकांना जगायला वेळ पुरत नाही आणि तुम्ही सगळं तारुण्य तुमचं भांडणात घालवता. तुम्हीच सांगा ना बाबा, चूक कोणाची आहे? माझी आहे की त्याची? नाही नाही ग, चूक कुणाचीच नाही. कारण मला माहिती आहे ना अभय तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो. तर त्याचा बाप आहे मी एवढं तरी मला नक्की कळतं. आणि तूही त्याच्यावर प्रेम करतेस. खरं सांगू बाबा, हीच माझी सगळ्यात मोठी भीती आहे. हे जर का असंच सुरू राहिलं तर माझं अभयवरचं तसं प्रेम उरणार नाही जसं आधी होतं. लोकांसाठी प्रेम ही खूप उदात्त भव्य दिव्य गोष्ट असेल, पण माझ्यासाठी तसं नाहीये बाबा. रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, एकमेकांबरोबर घालवलेल्या त्या लहानशा पण महत्वाच्या मोमेंट्स, अधीरतेने केलेले फोन कॉल्स, जाणून बुजून केलेला पण चुकून झाला असं भासवून दिलेला तो स्पर्श, या सगळ्यामध्ये प्रेम आहे. माझ्या वाटेला ते येतच नाही. मलाही माहिती आहे अभयचं माझ्यावर वेड्यासारखं प्रेम आहे. नाही जगू शकत तो माझ्याशिवाय. पण तो माझं जगणं माझ्यापासून हिरावून घेतोय. त्याचं मी काय करू बाबा? काय आहे, सगळ्या वादावर शेवटचा उपाय असतो युद्ध. पण हा एक तिढा असा आहे की युद्धानं पण नाही सुटत. तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे बाळा. आहे बोलायला पुढचे 3 तास बोलू शकतो तुम्ही दोघांनी काय काय केलं पाहिजे यावर. त्यात काय अर्थ नाही, निरर्थक आहे ते.
कारण काय केलं पाहिजे हे तुम्हाला दोघांनाही चांगलं माहिती आहे. प्रश्न असा आहे ते कसं करायचं. काय वर्गात लेक्चर ऐकून तर काही पोहायला येत नाही. त्याच्याकरता थंडगार पाण्यात श्वास रोखून उडी घ्यावी लागते. ती तुम्ही दोघेही लवकरच घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि ती उत्तम केलेली थाई करी थोडी खावी अशी विनंती करून माझं आजचं भाषण संपवतो. जय जवान, जय किसान. गुंतता हृदय